शहरी विभागातला पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित इलेव्हन या संघाकडून खेळत असताना हा अवॉर्ड स्वीकारत आहेत मॅन ऑफ द मॅच. लक्षात घ्या, मैदानात खेळत असलेल्या शहरी खेळाडूंना एक सूचना करत आहोत की तुमच्या स्वतःच्या पॉकेटमध्ये तुमच्या वॉलेट मोबाईल हे काहीच आढळता कामा नये याची नोंद घ्यायची आहे. एक सूचना आयोजकांकडून येते, मोबाईल वॉलेट काही बाळगू नका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. आणि जेव्हा सामना सुरू होईल, कारण दुसरा सामना तुम्ही पाहतात आर्यन इलेव्हन लकी चौधरी लक्ष्मण चौधरी यांचा संघ एका बाजूने जो नाणेफेकीचा कौल जिंकून याचा कॅप स्वीकारलाय आणि कासाबेला संघाला फलंदाजीला इन्व्हाइट केलंय. सामना सुरू होईल यापैकी या सत्रामध्ये कुणाल दाते यांना धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी परब सर आणि त्याचबरोबर बाळसुब्रमण्यम अय्यर सर. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 मध्ये आजच्या दिवसातला हा अतिशय महत्वपूर्ण सामना, शहरी विभागातला दुसरा सामना आर्यन इलेव्हन विरुद्ध कासाबेला इलेव्हन या टीमच्या दरम्यान. आर्यन इलेव्हन या टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहू शकाल. पहिलं षटक टाकण्यासाठी तयार होतोय योगेश जगताप, एक नामवंत गोलंदाज, मुंबई पोलीस दलात देखील कार्यरत आहे, मुंबई पोलीससाठी देखील क्रिकेट खेळतो. आणि पाहूया योगेश जगताप कशी गोलंदाजी करेल, कारण मागच्या वर्षीच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं होतं योगेश जगतापला अतिशय चांगली गोलंदाजी केली. तर समोर आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातला एक नामवंत फलंदाज अजित बलोच, मॅन फ्रॉम बोनकोडे नवी मुंबई. हा देखील फलंदाजीसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. गुजरात क्रिकेटमध्ये 2 शतक या खेळाडूने लगवलेत आणि 20-20 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल चेंडू कव्हर पॉइंटला हवेत होता, तिथे होता महेश चेंदवनकर उर्फ बुमरो. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, परळचा चीता म्हटलं जातं या खेळाडूला आणि चित्यासारखी झेप घेतली होती सावधावर, परंतु इथे होता बॉल, परंतु बॉल निसटला हातातून. 1 रन तर माजीदचं खाते इथे उघडतंय. श्री गणेशा होत असताना टीम कासाबेला इलेव्हनचं धावसंख्या 1. प्रकाश सरप्पा आपण पाहू शकाल पलावा सिटीमध्येच राहतो, स्ट्रायकिंग एंडला आहे. पंचाकडून गार्ड घेत असताना पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. 1 क्षेत्ररक्षक कव्हर्सला लगवण्यात आलाय डीप मध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटला. प्रकाशसाठी बॅकफुटला गेला, हलक्या हाताने फक्त खेळून काढला. कव्हर पॉइंटच्या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक तैनात, दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. फक्त 1 रन अतुल जाधवच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल नांदेडचा हा खेळाडू आहे, नांदेडवरून देखील खेळाडू आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. अनेक खेळाडू दिल्लीवरून आलेत, यूपी वरून आलेत, नांदेडवरून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. गोलंदाज तयार योगेश. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, अतिशय चांगला फटका, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. चेंडू चाललाय ऑन साइडला, वाडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये इथे चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळत आहेत इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 2 रन इथे नक्कीच मिळतील माजिद बलोचला. हा खेळाडू भरपूर मोठ्या दर्जाचा आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अतिशय घातक फलंदाजी जो खेळाडू करतो, बोनकोड 11 संघाचं प्रतिनिधित्व करतो, तोच खेळाडू मैदानामध्ये. याला सुरेख चेंडू तुम्ही पाहू शकाल, स्वीप केला चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय, सीमारेषे लगत दणदण करत चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. थँक्यू डीजे. शॉर्ट थर्ड मॅन शॉट, फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल एक गली लगवण्यात आले. मिड ऑफ मिड ऑन तैनात आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा माजीसाठी ऑन ड्राईव्ह इथे केलाय, शॉर्ट सिलेक्शन चुकलं. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता, अतिशय चांगला झेल तिथे प्रथमेश बेलछेडा उर्फ अन्ना याने पकडला आणि फलंदाज मात्र माजिद बलोच बाद. राहुल मसळकर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. माजिद बलोचचा इथे मात्र नक्कीच विकेट मिळवला. गोलंदाज आपण विचार केला तर योगेश जगतापने मी मगाशी सांगितलं होतं मुंबई पोलीस दलामध्ये हा कार्यरत आहे. मुंबई पोलिसांसाठी अतिशय चांगलं कार्य करतो, महाराष्ट्र पोलीससाठी चांगलं कार्य करतो आणि तेवढाच दर्जेदार
गोलंदाज आहे योगेश जगताप. एकुंचपुरा पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू दिलाय, कारण इथे एक मोठा फलंदाज त्याने टिपलाय. माजिद बलोच गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल होता, तुम्ही पाहू शकाल शॉर्ट कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे महेश चेंदवनकरच्या माध्यमातून, आणि एकच रन नाही ते खातं उघडते राहुलचं. टीमची धावसंख्या, राजेश पाटील आमच्या बरोबर आहेत, अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांची आहे, आणि धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. बॅटिंग करतो इथे कासा बेला 11 हा संघ, त्यांच्या विरुद्ध आर्यन 11 हा संघ खेळत असताना अतिशय चांगली स्टारकास्ट आहे आर्यन 11 कडे. प्रीतम परब, आतिश केदारी. तारेगावच्या आमच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत अच्युत शेठ भगत, यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. पण त्या अगोदर आपण वळूया व्यासपीठ. तुम्ही पाहता अंतरित गावचे खोणी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच लालचंद पाटील साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे, आणि विनोद दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण लालचंद पाटील साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते लालचंद पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत व्यासपीठावर. विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत माजी सरपंच लालचंद पाटील साहेब अंतर्ली गावचे. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत अच्युत शेठ भगत यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यापुढे आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल विनोद दत्त पाटील यांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावर अच्युत शेठ भगत यांचा सुद्धा सन्मान केला जाईल विनोद दत्त पाटील यांच्या शुभ हस्ते. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये आणि वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. यस, धन्यवाद. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येतोय अतुल जाधव, एक नामवंत गोलंदाज, नांदेडवरून आलाय, मॅन फ्रॉम नांदेड. नांदेडचा हा गोलंदाज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू तर खूप चांगला होता, फुलर लेनचा होता, आतमध्ये आणला होता बॅट्समन साठी, ऑन ड्राईव्ह तिथे केला होता बॅट्समन राहुलने. इथे अर्जित केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. एक नामवंत गोलंदाज आहे नांदेडवरून, खास स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळण्यासाठी ते उपस्थित झालाय. अशा अनेक खेळाडू सध्या येत आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. स्पर्धा भरपूर गाजली आहे, ज्याप्रमाणे सोशल नेटवर्किंग साईटवर ही स्पर्धा दाखवली जाते. दुसरा चेंडू फुलटोस होता, प्रयत्न पूर्णपणे फसलाय प्रकाश सरप्पा यांचा. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये यष्टीरक्षकच बॉल अडवतोय, आणि तुम्ही पाहू शकाल तोपर्यंत रन मात्र मिळताना दिसणार नाही या फलंदाजाला. टीमची धावसंख्या स्थिर आहे, धावा झाल्या 10. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी सज्ज झाली आहे. चारी बाजूला प्रेक्षक आनंद घेतात. आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल एक सुंदर चेहरा आपल्या समोर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. अतुल जाधव, क्षेत्ररक्षणाची सजावट इथे केली जाते. क्षेत्ररक्षक ऑफसाईडला वाढवला जातोय. गोलंदाजी मार्कवर तयार. आखोटप्याचा चेंडू बॅकफुटला गेला, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुनील गावस्कर स्टँडच्या दिशेने करा फिल्डिंग, परंतु शेवटच्या क्षणी बॉल, तोपर्यंत रन तर नक्कीच मिळतात, आणि या रन ऍड होतील 2. प्रकाश सरप्पा यांच्या खात्यामध्ये 2 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 12. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत, परंतु तुमच्या अडचणींना हे नक्कीच सांगा की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत. इथे अनेक खेळाडू स्वप्न घेऊन आलेत की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, अनेक संघ स्वप्न घेऊन आलेत की हा चषक आम्हाला जिंकायचा आहे. ही मानाची स्पर्धा आहे. आखोटप्याचा चेंडू बॅकफुटला गेला, चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. तोपर्यंत तुम्ही पाहू शकाल 1 रन नक्कीच मिळते प्रकाशला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 या आकड्यावर. अमित कोहरी तिथे क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडत होता. अतिशय नामवंत खेळाडू आहे अमित कोहरी देखील. क्षेत्ररक्षणाची सजावट पॅक आहे ऑफ साईडला. तुम्ही पाहू शकाल पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑफ रिंगणाच्या आतमध्ये, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला सुरेख लाईन, अतिशय दर्जेदार लाईन, टप्पा चांगला आहे, रिदम चांगली आहे गोलंदाजाची. रिलीज ऑफ द डिलिव्हरी तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगलं. पण पाहू शकाल ग्रामीण परिसर आपण जर विचार केला तर विदर्भ मराठवाडा परिसरामधून ज्यावेळेस खेळाडू येतात मैदानामध्ये खेळ करण्यासाठी चांगलं दिसतं, कारण लहान लहान शहरामधून हे ग्रामीण विभागातून खेळाडू इथे आलेत खेळण्यासाठी. नाव नक्कीच जर पाहिलं तर यंदा पहिल्यांदा दिसतंय या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं अतुल जाधव.
परंतु चांगली गोलंदाजी करतोय, रिदम चांगली आहे. असेच हिरे निवळले जातात, मोठमोठ्या स्पर्धा खेळायला जातात आपले देखील खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू, त्याच्यातून हे खेळाडू दिसतात. गोलंदाज तयार, याला फटका चांगला आहे, जिथून क्षेत्ररक्षक काढला त्याच्या डोक्यावरून मिड ऑनच्या वरून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. योगेश जगताप तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे. रन. दोन षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. आपण पाहू शकाल काय दृश्य आहे, चारी बाजूला जिकडे जिकडे नजर चालली तिकडे तिकडे आपल्याला प्रेक्षक दिसतात. प्रेक्षकांनी भरपूर डोक्यावर घेतलेली ही स्पर्धा आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017-18चं हे पर्व आपल्या समोर. 17वं वर्ष आहे या स्पर्धेचं. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित ही स्पर्धा आपल्या समोर. 3,33,333 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. 1,77,777 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 आणि कल्याण रायगड टीमसाठी 1,11,111 55,555 हे पारितोषिक. ग्रामीणसाठी 3,75,000 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 2,75,000 1,75,000 आणि 1,75,000 असे 4 पारितोषिक आहेत. शांतीरत्न डोंबिवली या संघाने मागच्या वर्षी या स्पर्धेची फायनल जिंकली होती. अनंत पाटील यांचा संघ अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं होतं त्यांच्या विरुद्ध खेळत असताना. नक्षी 11 हा संघ देखील अतिशय चांगली कामगिरी करत होता. योगेश पाटील यांचा संघ. तर पाहूया या वर्षी हा मानाचा चषक कोण उंचावतोय, कोण दावेदार आहे या स्पर्धेचा. अनेक कयास लावले जातात प्रेक्षकांच्या डगआउट्स मधून. प्रेक्षक सांगतायत की या स्पर्धेची भरपूर चर्चा आहे. आज इथे श्रेयस 11 देखील खेळण्यासाठी सज्ज होतोय. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण आम्ही विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमची अनेक स्पर्धा फॉलो करत असताना पाहिलं. अतिशय दर्जेदार संघ प्रस्थापित केला, बॅकफुटला गेला, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त घेतली होती त्यामुळे की काय फक्त 1 रन मिळेल. स्क्वेअर लेगला दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होतंय. नितीन माटुंगे याच्या माध्यमातून फक्त 1 रन. 1 रन बरोबर इथे प्रकाशचं खातं पुढे सरसावतं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. शिस्तबद्ध आयोजन, दर्जेदार आयोजन काय असतं, इंटरनॅशनल लुक काय असतो क्रिकेटचा, ते सर्वच काही दिसतंय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे झाला होता, प्रयत्न इथे फसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे केली जाते. तुम्ही पाहू शकाल विक्रांत चव्हाण, DN नगर अंधेरीचा हा खेळाडू आहे. आम्ही मगाशीच मागच्या वर्षी पाहिलं होतं. पुन्हा एकदा तयार होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख लाईन, यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू गॅप मध्ये जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे दिलीप वेंसरकर स्टँडच्या जवळ. पुन्हा एकदा नितीन माटुंगे फ्रेम मध्ये येतोय. सिंगलच मात्र मिळते. 2 वर्षा अगोदर मी माहुल नाईट स्पर्धेमध्ये विक्रांतची गोलंदाजी पाहिली होती. बेस्ट बॉलर तो राहिला होता. त्याच वेळेस आम्ही म्हटलं होतं की विक्रांत, पुढचे दिवस विक्रांतसाठी भरपूर महत्वाचे ठरतील क्रिकेटमध्ये, आणि तेच इथे दिसतंय. विक्रांत चव्हाण DN नगर अंधेरीचा हिरा आहे. अंधेरी परिसराला बिलॉंग करतो. एक चांगला गोलंदाज. ओहो, यावेळेला तुम्ही पाहू शकाल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला होता, म्हणजे दोन्ही दिशेला वळू शकतो हा गोलंदाज. हीच तर ख्याती आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला दोन्ही दिशेने बॉल वळवता आले पाहिजे. उजव्या हाताच्या फलंदाजाला आतमध्ये आणला यावेळेला बॉल. 1 रन तर नक्कीच मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत दुसरं दुहेरी घर पार करत असताना 20 रन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार आहे राहुल. ओव्हरपिच बॉल होता. पण पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या दरम्यान इथे चेंडू टर्न केलाय. पुन्हा एकदा नितीन माटुंगे येतोय. थ्रो चांगला आहे. प्रकाशचं कॉलिंग नाहीये. यस, नो आणि वेट हे 3 शब्द ज्यावेळेस खेळपट्टीवर तुम्ही खेळता भरपूर महत्वाचे असतात. प्रकाश तर एका ठिकाणी थांबला, परंतु इथे ताळमेळ चुकलं. राहुलने कॉल केला होता, प्रकाश जागेवर होता, आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. तुम्ही पाहू शकाल रनआउटच्या रूपाने फलंदाज राहुल बाद.
तर विजय घाणेकर नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाण्यासाठी तयार होतोय. प्रकाश सरप्पा त्याच्याचबरोबर विजय घाणेकर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 या आकड्यावर. 21 धावा फलकावर लागल्यात. विकेटचं देखील पतन होतंय. दुसरा गडी इथे मात्र बाद झालाय रनआउटच्या रूपाने. इथे राहुल बाद होतोय. महत्वपूर्ण विकेट होती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. विक्रांत चव्हाण डीएन नगर अंधेरीचा अतिशय नामवंत गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय. रिदम चांगली आहे. लाईन अँड लेंथ अतिशय चांगली आहे त्याची. पुन्हा एकदा सुरेख लाईन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच रन इथे प्रकाशला मिळेल. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे महेश चेंदवनकर याच्या माध्यमातून बुमरोच्या माध्यमातून सिंगल प्रकाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 22 धावा 22 रन. तर आपण व्यासपीठावर विनंती करतो मी विनोद दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण दत्तनगर आयरेगावचे सोनू म्हात्रे यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. विनोद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत आहोत. आयरेगावचे दत्तनगरचे सोनू म्हात्रे साहेब यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. कारण पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल. विक्रांत प्रेणी प्रतिष्ठान आणि निश्चितच तुम्हाला या संघाला सपोर्ट करण्यासाठी आयरेगावचे बरेचसे मात्र समर्थक इथे आलेले आहेत. तुम्ही आता सोनू म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय विनोदांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर कोपरगावचे संजय म्हात्रे साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचंय पुढे. संजय म्हात्रे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान जाईल विनोदांच्या शुभ हस्ते. तर गोलंदाज आहेत या षटकामध्ये योगेश जगताप. यासाठी तिसऱ्या पंच आतमध्ये येत असताना गोलंदाज शैलीवर काही आक्षेप घेतला गेलाय. त्याचबरोबर सागावचे गजानन जाधव म्हणजेच सागावचा खेळाडू राहुल जाधव साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे विनोद दादांच्या शुभ हस्ते. तर तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रफुल्ल पाटील. गोलंदाजीच्या शैलीवर काही आक्षेप आहे आणि पाहूया जर आक्षेप सिद्ध झाला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण एकही गोलंदाज ब्लॅक लिस्टेड केलेला नाहीये. एक डिसिप्लिन गोलंदाजी डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळालंय. आणि पाहूया या मुवमेंटला शहरी विभागातनं असं काही चित्र उमटतंय का या स्पर्धेमध्ये. योगेश तयार आहे. तिसरे पंच सुद्धा तयार आहेत आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये तयार आहेत. धन्यवाद. यस पहिला बॉल फुलर लेनचा चेंडू होता. पूर्णपणे बीट केले गेले फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतात योगेश जगताप. मुंबई पोलीस मध्ये देखील कार्यरत आहेत. चांगली गोलंदाजी त्याचबरोबर तेवढा दर्जेदार फलंदाज देखील आहे योगेश जगताप. एक ऑलराऊंडर खेळाडू. लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर खेळतात. पाहूया या सत्रामध्ये या एंड कडून गोलंदाजी कशी होईल. दुसरा बॉल स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर लगेचच बाहेर निघतोय. तुम्ही पाहू शकाल नॅचरल लेग ब्रेक काय असतो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा तेच इथे दिसतंय. टप्पा पडल्यानंतर ज्यावेळेला उजव्या हाताचा फलंदाजाला बीट करतो एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. भरपूर आनंद येतो अशा वेळेला. गोलंदाज बॉल बॅटच्या समोरून टर्न करतो. पुन्हा एकदा तेच दिसलं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रकाश सरप्पा यांचा. बॅटची कुठेतरी आतमधली कडा घेऊन चेंडू तिथेच विसावला. तोपर्यंत संधी होती 1 धावेची. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली. धावा झाल्यात आतापर्यंत 23 रन 23 धावा. थोडंसं शांत क्रिकेट इथे दिसते. त्यामध्ये दर्जेदार गोलंदाजीचं देखील विश्लेषण मी करेन. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं असेल योगेश जगतापने पॉवर प्लेमध्ये 9 रन दिल्या. दुसरं षटक अतुलने टाकलं. त्याने फक्त 8 रन दिल्या. त्यानंतर विक्रांत चव्हाण याने रन दिले 5. याला लॉफ केलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफच्या दरम्यान अतिशय चांगला झेल तिथे श्रीकांत मोलगी याने घेतला. शिरुविक हे नाव आहे या खेळाडूचं. आणि अतिशय चांगला झेल पकडल्यानंतर फलंदाज मात्र बाद. संगीत भरपूर गास्त हे संगीत. अतिशय चांगलं संगीत इथे लगवलंय. आणि तोपर्यंत अतिशय चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दरम्यान नजर ठेवली शेवटपर्यंत श्रीकांतने. पेजारी अलिबागचा खेळाडू आहे. गोलंदाज तयार.
हो सुरेख चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं आहे. मग तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळा, तुम्ही ओडीआय क्रिकेट खेळा, T20 क्रिकेट खेळा, त्याचबरोबर मर्यादित षटकांचं टेनिस बॉल क्रिकेट खेळा. हेच तर खरं गमक आहे तुमच्या गोलंदाजीतल्या यशाचं, ते इथे दिसतंय. अतिशय चांगली लाईन. प्रकाशसाठी फुलर लेनचा बॉल आहे, बेमिसाल फटका, बॉटमहँडचा खूप चांगला वापर, ताकद झोकली, चेंडू लॉंग ऑनच्या सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर षटक संपतंय. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या आकड्यावर पाहू शकाल. विनोददादा पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवर आणि यांच्याच माध्यमातून दर्जेदार आयोजन सातत्याने तुम्ही पाहताय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं अध्यक्ष आहेत ग्रामीण क्रिकेट संघटनेचे. भरपूर चांगलं कार्य क्रिकेटसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणा किंवा या विभागाच्या माध्यमातून असा म्हणा. कारण ज्याप्रमाणे स्पर्धा आम्ही कव्हर करतो डोंबिवली परिसरातल्या त्या स्पर्धांमध्ये विनोददादा पाटील यांचं भरपूर चांगलं योगदान असतं. त्याचबरोबर राजूदादा पाटील मनसे नेते आहेत, रमेशजी रतन पाटील साहेब माजी आमदार यांचं देखील भरपूर मोठं योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक नावाजलेली स्पर्धा अखंड भारतभरामध्ये ज्या स्पर्धेची नेहमीच चर्चा असते, कधी येईल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. नेहमीच आम्ही वाट बघतो जानेवारी महिन्यातली, कारण 26 जानेवारी तर मध्ये असतेच या स्पर्धेच्या. प्रजासत्ताक दिन साजरा करतो आम्ही या स्पर्धेमध्ये. सुरेख चेंडू, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाचं कौतुक मी करेन, खूप चांगली यष्टीरक्षण इथे केलं जाते. प्रीतम परब एक नामवंत खेळाडू, श्रीकांत मोलगी पेजारी गावचा हा खेळाडू आहे, अलिबाग परिसरातला, पोयनाड परिसरातला अतिशय नामवंत गोलंदाज आहे. ओर द विकेट. ओहो, दुसरा चेंडू देखील बीट करून जातोय फलंदाज संतोष शेळके यांना. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत श्रीकांतने. स्लॉगिंग ओव्हरमध्ये श्रीकांत गोलंदाजी करतोय. स्लॉगिंग ओव्हरमध्ये रन येतात, परंतु श्रीकांतने ते रन थांबवलेत. हीच तर सध्या प्रचिती आहे त्याच्या गोलंदाजीची. अतिशय चांगला टप्पा, दर्जेदार गोलंदाजी. तिसरा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आणला, रनआउटची संधी असेल. इथे प्रीतम परबचं लक्ष चुकलं, कारण तुम्ही पाहू शकाल यष्टांच्या थोडासा बाजूने बॉल गेला आणि तोपर्यंत 1 रन तर नक्कीच मिळते. आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 28 धावा. मागच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं होतं लक्ष 60-61 रनचं होतं. या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत फक्त 28 धावा फलकावर लागला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, परंतु मगाशी जो फायटिंग स्कोर निर्माण केला होता RD11 भिवंडी संघाला, त्याचा पाठलाग करताना अपयश आलं. पाहूया इथे किती स्कोर कार्डवर येईल. ओहो, यावेळेला सुरेख लाईन, वेगवान चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं. यॉर्कर लेनचा चेंडू, पूर्णपणे स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. टो क्रशिंग यॉर्कर सरळ जाऊन पायामध्ये पडला. इथे रन मात्र मिळताना दिसणार नाही. आतापर्यंत 13 चेंडू खेळलाय प्रकाश सरप्पा, 12 धावांवर खेळतोय. स्ट्राईक रेट कमी आहे मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आणि त्याचमुळे धावसंख्या देखील कमी आहे. ओहो, सुरेख लाईन, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये आला होता बॉल. 1 रन तर नक्कीच मिळते. मिड ऑन वरून चेंडू जातोय, परळचा चीता फेकी करेल तोपर्यंत नक्कीच 2 धावा. महेश चिंदवनकर, म्हणूनच या खेळाडूला चीता म्हटलं जातं. परळचा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण, एका हाताने गॅदर करणं, त्याच ऍक्शन मध्ये थ्रो करणं. डायरेक्ट फेकी होती विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु त्याच्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. भरपूर चांगलं चित्र होतं, भरपूर चांगलं दृश्य मैदानामध्ये पाहू शकाल. टीव्ही स्क्रीनवर ज्याप्रमाणे प्लेअर डगआउट आहेत, सध्या चिंतेचं वातावरण दिसलं तिथे, परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 30. शेवटचा चेंडू फेस केलाय प्रकाशने. ऑन साइडला इथे चेंडू पाठवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे 1 रन कंप्लीट होते. फेकी चांगली, 2 धावा नक्कीच मिळतील. अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्तीची घोषणा आमच्यापर्यंत पंच करतायत. तुम्ही पाहू शकाल 5 ओव्हरचा खेळ संपला.
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर कासाबेला 11 या संघाने धावा उभारल्या. या मॅच मध्ये बरोबर 32-33 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजाचं विश्लेषण आपण करूया. योगेश जगताप पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. अतुल याने दुसरं षटक टाकलं. जो नांदेडचा गोलंदाज होता अतुल जाधव, त्याने फक्त 8 धावा दिल्या, विकेट त्याला मिळाली नाही. परंतु त्यानंतर आला होता विक्रांत चव्हाण, DN नगर अंधेरीचा गोलंदाज, त्याने धावा दिल्या फक्त 5. त्यानंतर पुन्हा एकदा योगेश जगताप आला, त्याने धावा दिल्या 5, 1 विकेट आणि शेवटचं षटक हाताळलं श्रीकांत मोलगी, पेजारी अलिबागचा गोलंदाज, त्याने धावा दिल्या फक्त 5 स्लॉगिंग ओव्हरमध्ये. अशा प्रकारे पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या 32 आणि या दुसऱ्या सत्रामध्ये 33 धावांचं टार्गेट आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे लाडके, महाराष्ट्रच नव्हे तर भारताचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची आम्ही ओळख नेहमीच करतो असे बाळसुब्रमण्यम अय्यर सरांकडे जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. तर थँक्यू कुणाल. इथे मात्र तुम्ही बाद धावसंख्या फक्त 32 धावा धाव फलकावर. त्या अगोदर आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया दोन्ही संघनायकांना. विक्रांत कणे प्रतिष्ठान विरुद्ध श्रेयस 11 दोन्ही संघाचे संघनायक. आपण विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय आणि दोन्ही संघनायकांनी मात्र आपलं प्लेइंग 30 घेऊन यायचे. विक्रांत कणे प्रतिष्ठान विरुद्ध श्रेयस 11 या दोन संघांमध्ये ही फाईट पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा शहरी विभागातला आजचा दुसरा दिवस तुम्ही पाहतात. तर स्पर्धेचा 7वा दिवस आहे. एकूण ग्रामीण पूलचे सामने जवळपास सगळे संपले झालेले आहेत. फक्त उद्याच्या दिवसात 2 सामने बाकी आहेत. त्यामध्ये तुम्हाला निश्चितच चित्र स्पष्ट होईल की कुठला संघ या 3 संघांबरोबर फाईट करण्यासाठी उपांत्य फेरीमध्ये सज्ज होईल. पहिल्या दिवसातला संघ जयगणेश क्रिकेट क्लब नवापाडा क्वालिफाय झाला. पहिल्या दिवसातला हा संघ जो पहिला संघ मात्र ठरला आहे तो उपांत्य फेरीसाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवसात आपण संघ पाहिला तो म्हणजेच कालच्या दिवसातला तो म्हणजेच गावदेवी सोनारपाडा. समीर पाटीलच्या कॅप्टन्सीच्या अंडर मात्र खूप चांगला परफॉर्मन्स या संघाने दाखवला आणि दुसरा संघ ठरला स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातला उपांत्य फेरीत शिरकाव करणारा. आणि त्यानंतर आजच्या दिवसात संघ जो ठरला तो गावदेवी कॅप्टन्सीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दाखवला आणि थेट प्रवेश केला तो म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये तिसरा संघ. त्यामुळे पहिल्या आणि तिसऱ्या दिवसाचे जो 2 संघ आहेत ते एकमेकांसमोर उपांत्य फेरीमध्ये असतील. म्हणजेच जय गणेश क्रिकेट क्लब नवापाडा विरुद्ध गावदेवी खार्डी या 2 संघांमध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर संघनायकाने विनंती करतो टॉससाठी यायचंय. श्रेयस 11 विरुद्ध विक्रांत कणे प्रतिष्ठान. राजू वाघमारे यांचं आगमन आम्ही इथे तुम्ही पाहतात आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं राजू वाघमारे या स्पर्धेच्या माध्यमातून. नाशिक संघाचे निश्चितच खूप मोठे समर्थक आहेत राजू वाघमारे आणि तुम्हाला पाहायला मिळतं की राजू वाघमारे आणि अफजल या दोघांनी एक अप्रतिम संघ बांधलाय तो म्हणजे श्रेयस 11. RCC नाशिक हे नाव निश्चित डोळ्यासमोर येतं. सिब्बान मुन्ना या RCC नाशिक संघाने दिलेत. दोन्ही संघाचे संघनायक विनंती करतो ताबडतोब यायचंय. विक्रांत कणे प्रतिष्ठान आणि श्रेयस 11 टीम लिस्ट लवकर नंतर द्या हरकत नाही पण पहिले टॉससाठी आपण यायचंय. व्हेरी गुड मॉर्निंग सिब्बान, विजय, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये या सर्व प्रोफेशनल प्लेयर्सचं. लिस्ट येऊ द्या नंतर पण इथे मात्र टॉससाठी यायचं आहे आपण व्यासपीठावर दोन्ही संघनायकांनी. विक्रांत कणे प्रतिष्ठान विरुद्ध श्रेयस 11. खूप कमी वेळेमध्ये आपल्या नावाची छाप ज्याने सोडली. आपल्या क्रिकेटची सुरुवात BGM सारखा चुनापटीचा एक मातब्बर संघ आहे या संघाच्या माध्यमातून आपल्याला करिअरला सुरुवात केली आणि निश्चित हळूहळू का होईना पण व्यावसायिक क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे नाव कोरलंय तो म्हणजेच येतो मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच छोट्या उंचीचा अमित कोरी आणि त्याच्यासोबत संघनायक आहेत प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये. 33 धावांचं एक माफक लक्ष्याने पाहूया कासाबेला संघ कशा प्रकारे या 33 धावा डिफेंड करतोय. तर विक्रांत कणे प्रतिष्ठानचे संघनायक आहेत ते अमित पाटील, एक मास्टर प्लेअर अमित पाटील. मात्र नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावर येतील. प्रथमेशचा हा संघ आहे, प्रथमेश पाटीलचा हा संघ आहे आणि या संघाला मात्र
स्पर्धेचे आयोजक विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून फ्री एंट्री सुद्धा मिळाली आहे. निश्चितच त्यांनी आवर्जून समोरून मात्र प्रथमेशला हा फोन करून सांगितलं होतं की तुझ्या संघासाठी मी आवर्जून एंट्री देणार आहे, या स्पर्धेमध्ये प्रवेशला देणार आहे आणि ती सुद्धा फ्री एंट्री सुद्धा दिलेली आहे मात्र प्रथमेशला. थँक्यू विनोददादा, याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. विक्रांतच्या नावाने हा संघ खेळतोय. चंद्रभिषण पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि फलंदाजीला येत आहेत उजव्या हाताचे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वतः संघनायक प्रीतम परब आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायक एंडला अमित कोरी. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडनं, मान्यवरांकडनं, पाहुण्यांकडनं आणि स्पर्धेच्या आयोजकांकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चंद्रभिषण लेफ्ट आर्म ओ द विकेट. हा चेंडू हवेमध्ये खेळतायत, मिड ऑफरला चेंडूला एक्झिक्यूट केलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत संधी होती अमितकडे या 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावेने खातं उघडलं. बघा व्ही शेप मध्ये हा फटका पाहायला मिळाला. बॅटचं एलिव्हेशन खूप सुंदर होतं. बरोबर मिड ऑफच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट करत असताना या गॅप मध्ये हा 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा वसूल करतायत. 2 धावेने खातं उघडतायत आणि संघ धावसंख्या नेतात ती पुढे 2 या धावसंख्येवर. सोनू मात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चंद्रभिषण ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल फटका. जणू काही या फटक्याची वाटच बघत होते. बॅटमन एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चाबुक शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. हाच तर क्लास आहे प्रीतमचा. इज अ ब्युटिफुल प्लेअर आणि तो ड्राईव्ह क्रिकेटमधला सौंदर्य या ठिकाणी या कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून दाखवलंय. तर 2 बलाढ्य संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूने विजय पावले जे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, अप्रतिम श्रेयस इलेव्हनचे संघनायक म्हणून काम पाहत असताना, तर एका बाजूने विक्रांतकडे प्रतिष्ठानचे संघनायक ते अमित पाटील. हा चेंडू कट केलाय, गलीमधला चेंडू मागे जातोय. पायाचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात, झोकून दिले स्वतःला. गुड फिल्डिंग, पायाने चेंडू अडवतायत पण तोपर्यंत फलंदाज या चेंडूवर 2 धावा खूपच वेगाने पूर्ण करत असताना प्रीतम परब आणि अमित कोरी या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. धावसंख्या सरकवली पुढे. या पहिल्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावर. एक चौकार जो पाहायला मिळाला तो प्रीतम परबच्या बॅटमनना. बरोबर चेंडूच्या खाली होते, फुलं लेनचा चेंडू होता. खूप सुंदररित्या ऑफ ड्राईव्ह करत असताना चेंडूला कव्हरच्या दिशेने मात्र एक्झिक्यूट केलंय. धावसंख्या धावफलकावर 8. चंद्र हा चेंडू पुन्हा ऑफ ड्राईव्ह. व्ही शेप मध्ये जास्तीत जास्त फटके खेळण्यास पसंत करतात. छोटीशी मिसफील्ड झाली, याचा फायदा उचलला. अमित पहिल्यांदाच येत आहेत ते स्ट्रायकिंग एंडला. प्रेक्षकांमध्ये आता प्रतिसाद पाहायला मिळतोय या खेळाडूंसाठी, शहरी विभागासाठी. काल जयंबिका टोंडे संघाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी, कारण सर्व ग्रामीण विभागातले खेळाडू होते त्या संघामध्ये आणि जबरदस्त सपोर्ट. काल आवर्जून उल्लेख केला तो म्हणजेच विश्वजितने की पहिल्यांदाच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारलाय, पण इथे प्रेक्षकांच्या प्रेमाखातर आम्ही येतो आणि मला भरपूर प्रेम मिळतं आमच्या प्रेक्षकांचं. फुल टॉस आहे, ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्राच्या काही डीप मध्ये मिड विकेटला आणि तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवर कन्वर्ट करत असताना धावसंख्या पुढे सरकवत आहेत. या एका धावेने धावसंख्या सरकते पुढे धावफलकावरती. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. चंद्रभिषण लेफ्ट आर्म ओव्हर. थोडासा लोड फुटा चेंडू होता, अप्रतिम फटका. अजून एक व्ही शेप मधला एक दर्जेदार टायमिंग पाहायला मिळत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. तर पहिल्याच षटकात तब्बल 14 धावा कुठल्या आहेत फलंदाज खास करून प्रीतम परबने. शैलीदार 2 चौकार पाहायला मिळाले. अमित सिंगल वैयक्तिक एका धावसंख्येवर खेळतोय आपल्या संघासाठी, तर प्रीतमने खूप चांगली फलंदाजी करताना 2 चौकार आपल्या बॅटमन दाखवले. अजून 5 धावा म्हणजे एकूण मैदानावर 13 धावसंख्येवर खेळत असताना खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देत असताना 33 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत आले त्यात 14 धावा. अजूनही मैदानावर 19 धावांची गरज आहे. तर चेंडू शिल्लक आहे ते 24. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सचिन. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ते अमित कोरी. उजव्या हाताने ओव्हर द विकेट.
अमितसाठी ऑन साईडला मनगटी फटका, थोडासा फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लेग ग्लान्स करायचा होता कारण चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता. शफल थोडीशी झाले होते, पाय थोडासा पुढे काढला होता आणि ऑन साईडला एक हलक्या तरी मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतायत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला मात्र जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात फलंदाज आणि धाव संख्या सरकवतात पुढे. ती 15 आहे धाव संख्येवर. द विकेट. हा चेंडू हवेमध्ये खेळत आहेत, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. प्रकाश सरप्पा बघायचंय झेल आणि फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय तो फलंदाजी इथे मात्र करणाऱ्या आर्यन 11 या संघाला आणि प्रीतम जे संघनायक आहेत. बॅक टू द पवेलियन. अमित पाटील आणि विजय पावले दोघांना विनंती करतो की आपली प्लेइंग 13 ची लिस्ट पाठवायची ताबडतोब. आपण प्लेइंग 13 रेडी असेल तर ताबडतोब पाठवून द्या. विजय पावले जे कॅप्टन आहेत श्रेयस 11 या संघाचे आणि अमित पाटील जे कॅप्टन आहेत विक्रांत कने प्रतिष्ठान या संघाचे. नेक्स्ट मध्ये पाहू शकाल या दोन मातब्बर खेळाडूंना पहिलाच धक्का, पहिलाच यश मिळते ते गोलंदाज सचिनला. फलंदाज बाद करतो आपल्या गोलंदाजीवर. पहिलाच धक्का दिलाय तो प्रीतम परब यासारख्या संघनायकाला. सचिन द विकेट उजव्या हाताने. वेगळी शैली आहे, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडूची फेक. चेंडू फेकत असताना चेंडू पूर्णपणे रिस्ट पूर्णपणे मोल्ड करतात चेंडूवर आणि नंतर चेंडूची फेक करतात. व्हेरी गुड बॉलिंग. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला थोडासा अप्पर कटच्या माध्यमातून अमित कुरला फटका एक्झिक्यूट करायचा होता पण तिथे मात्र यश मिळत नाही आणि चेंडू बॅटच्यावरून खूपच वेगाने निघून जातो तो यशच्या हातामध्ये. फील्डमध्ये काही चेंजेस आणतायत. एक शॉर्ट बॅकवर्ड्स गेलेला खेळाडू मात्र तुम्ही थोडासा वाईडिश सरकवतायत पंचा थोडासा उजव्या बाजूला पंचांच्या. द विकेट. पुन्हा त्या चेंडूला ऑन साईडला हलक्याने खेळतायत. फ्लिकचा फटका, मिड विकेटला चेंडू निघून जातोय तोपर्यंत एकच धाव. दुसरी धाव घ्यायची होती पण मात्र संदीपने नकार दिला आणि एकदार समाधान मानावं लागलं कारण एक फलंदाज बाद झालाय आणि कुठल्या प्रकारचा दडपण न घेता ही विजयी धाव, हा विजयी फटका मात्र मारून सामना जिंकून द्यायचा आपल्या संघाला. यासाठीच दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात. सिंगल वरनं डबल वरनं टेबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज सचिन. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच येतोय तो फलंदाज संदीप. द विकेट. फुल लाईनचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह, व्हेरी गुड फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतायत बघा. चेंडू कव्हर केल्यानंतर फेकल्यानंतर तुम्ही पाहता चेंडू मात्र ज्याप्रमाणे फलंदाजाने एक्झिक्यूट केला बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्वतःच्या हाताने मात्र चेंडू कव्हर करतात फॉलो थ्रू मध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आणि तोपर्यंत चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या कायम धावफलकार आहे ती 16 धावा. 33 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे फलंदाजांकडून. अमित बॉटमहँडचा वापर, आतमध्ये आलेला चेंडू पुन्हा षटकात मात्र चेंडूला फक्त पुश करत असताना अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केलं. या षटकात सचिनने मात्र खूपच प्रभावी मारा केला, खूप प्रभावी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात धावाले ते 14 आणि या षटकात अप्रतिम छाप सोडत असताना समोरच्या संघाला दाखवून दिलं की सामना अजूनही बॅलन्स आहे आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केले त्या षटकात. नाही, चांगला परफॉर्मन्स सचिनने त्या शेवटच्या चेंडूमध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं मी इम्प्रेस झालोय कारण 2च धावा दिलीत, एक गडी बाद केले. मॅग्निफिसंट बॉलिंग. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर प्रीतमची बॅटिंग स्टार्टिंगला आपल्याला चांगली बघायला मिळाली. काय क्लासिक ड्राईव्ह त्याने क्रिकेटमधले मंत्र दाखवत असताना या लेदर प्लेअरने दाखवले. मात्र आता बघायचं आहे प्रीतम बाद झालाय आणि अमित आणि संदीप मिडल ऑर्डरमध्ये संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत बघावं लागेल या ठिकाणी कारण 33 धावांचं टार्गेट आहे. मैदानावर आपण बघतोय 16 धावा आलेले आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण बघतोय धावा पाहिजे अजून 17. आस्किंग 100 5:15 दरम्यान आहे. उत्तरार्थ बघायचं आहे या ठिकाणी कारण गोलंदाजीची जबाबदारी जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात तेव्हा फाईट करायची ताकद कमी असते, लक्षात घ्या. कारण अशा वेळेला एक तर गोलंदाजी सुरुवातीपासून चांगलं होणं आवश्यक असतं, तेच सचिनने या ठिकाणी दाखवलंय. मात्र चंद्र बिशन यांच्या षटकात 14 धावे केले होते पॉवर प्लेमध्ये आणि त्यामुळे जबाबदारी सचिनची जास्त होती, ती चांगल्या पद्धतीने पार पडले. अजूनही मैदानावर आपण बघतोय 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 17 धावा हवेत आणि शुभम या ठिकाणी आपल्या संघनायकाचा विश्वास कुठल्या पद्धतीने सार्थक करतोय या ऐकूया प्रसादकडून. तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्लेअर, वन ऑफ द मोस्ट आउटस्टँडिंग प्लेअर फ्रॉम प्रतीक स्पोर्ट्स पुणे. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक थोडीशी वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत 2 धावा फलंदाजाने कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या खूपच वेगाने पुढे सरकते धाव फलकावर आणि अमितच्या बॅटमॅनना हा 2 धावांचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात फलंदाज आणि धावसंख्या सरकते पुढे धाव फलकावरती 18 धावा.
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळणार या सामन्यामध्ये. हा चेंडू ऑन साईडला थोडासा आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत मिड विकेटला. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 19 धावा. 33 रन्स टू विन. 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत 19 धावा अंकित झाल्या धावफलकावर त्या फलंदाजी करत असताना RN11 या संघाच्या. लेग स्टिकवर चेंडू, अप्रतिम फटका, सुरेख टायमिंग, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडूला भिरकावून दिलाय अडीच वाजेकर स्टँडच्या वरून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. वन 4 and 1 to 6 षटकार पाहायला मिळाला तो फलंदाजाकडनं. अप्रतिम फ्लिकचा फटका आणि धावसंख्या निश्चितच उंच उडी घेते ती 25 धावसंख्येवर. ऑन साईडला प्लेस केलाय, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, चेंडू जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एकाधार समाधान मानावं लागतंय. 26 धावा अंकित झालेले आहेत. 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक मार्गस्थ आहे ते शुभमचं. या षटकात एक षटकार आलेला आहे, एक मात्र सिंगल आहे, एक डबल आहे आणि आतापर्यंत या षटकात 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज शुभमने. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट शुभम मारा करत असताना गोलंदाजीतून. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, थोडंसं जमिनीलगत चेंडूला एक्झिक्यूट केलंय. कार्पेट शॉट पाहायला मिळतोय पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. धावसंख्या धावफलकात 30, फक्त 3 धावा दूर आहे RN11 संघ. लकी चौधरी यांचा हा संघ, लक्ष्मण चौधरी यांचा हा संघ. पहिल्याच फेरीमध्ये पहिल्याच सामन्यात एक जबरदस्त साप छोडत असताना गोलंदाजीतून फक्त 32 धावांवर रोखलं कासवेला संघाला. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. ऑन साईडला चेंडू जातोय तो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवर नाही तोपर्यंत 2 धावांचा अवधी असणार. अमित यासाठीच ओळखले जातं. 2 धावा खूप वेगाने पूर्ण करत असताना धावसंख्या पुढे सरकवत आहे धावफलकावरती 32 या धावसंख्येवर. स्कोर लेवल. ड्रिंक ट्रॉली प्लीज थांबा. काही गरज नाहीये, त्याची काही गरज नाहीये, प्लीज थांबा. एकच धावाची गरज आहे आपल्याला, आज वेळ वाचवायचा आहे. विनंती करतो ड्रिंक ट्रॉली आतमध्ये घेऊन येऊ नका, कारण कालचा दिवस अक्षरशः शेवट सामना 4 षटकांचा वेळाभावी खेळवावा लागला. या गोष्टी अशा कधीच घडल्या नव्हत्या एवढ्या 16 वर्षाच्या करिअरमध्ये. या स्पर्धेच्या पहिल्यांदाच आपण काल 4 षटकांचा सामना खेळवला 17व्या वर्षात. थँक्यू डीजे, थँक्यू. फक्त एका धावेची गरज. ओ द विकेट. रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे. अपील सुद्धा केलं गेलं होतं गोलंदाजांकडनं. गोलंदाज आहे त्या षटकामध्ये ते माजिद. उजव्याने मारा करतायत आपल्या संघासाठी. पहिल्या षटक हाताळताना वैयक्तिक पुल करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, अजूनही बीट करतात फलंदाजांना. 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा पण त्यापासून त्याला दूर ठेवतात फलंदाज. ते स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजे संदीप. एक षटकार लागवला आतापर्यंत संदीपने. फुल टॉस आहे आणि MS धोनी स्टाईल हा सामना फिनिश केला आहे तो संदीपने. शिक्कामोर्तब केलाय. अवघ्या 4थ्या षटकातच 3ऱ्या चेंडूवर हा सामन्यावर शिक्कामोर्तब केलं RN11 या संघाने आणि सामना जिंकलेला आहे. चला लाईन अप करायचंय दोन्ही संघांनी एकमेकांसमोर. शेक हँड केल्यानंतर निश्चितच बाहेर यायचं आहे. थँक्यू. इथे मात्र निश्चित अभिनंदन करतो ते म्हणजेच RN11, लकी चौधरी, उमेश कुळी, सादिक राजापूरकर, परेश वालंत्रा, सर्वांचं अभिनंदन. या सामन्यामध्ये तुम्ही विजयी होत आहे आणि खूप चांगला परफॉर्मन्स या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तो पुढचा सामना निश्चित खेळवला जाणार आहे तो विक्रांत केणी प्रतिष्ठान विरुद्ध इथे मात्र श्रेयस 11 या 2 संघांमध्ये. इन ऍक्शनला सुलतानमध्ये तुम्ही पाहू शकता या संघामध्ये. आणि पाहूया विक्रांत केणीच्या माध्यमातून कसा परफॉर्मन्स देणार सुलतान. अमितला विनंती करतो, अमित पाटील आपली लिस्ट पाठवायची प्लेइंग 13 ची. अमित पाटील
13ची लिस्ट पाठवा, आम्हाला अपडेट करायची ही लिस्ट आमच्या कम्प्युटरमध्ये.